कवितेचं नाव आहे युद्ध नको. कवितेचे कवी आहेत श्री गोरे सतीश महादेव, म्हणजे मी स्वतः. हे कलकी भगवाना युद्ध नको, हे कलकी भगवाना युद्ध नको, युद्ध नको, युद्ध नको, युद्ध नको. जगतामध्ये नको मानवांची हिंसा, युद्ध नको. जगतामध्ये नको मानवांची हिंसा. सत्य धर्माचे प्राणामृत जगी बाळगा अहिंसा, सत्य धर्माचे प्राणामृत जगी बाळगा अहिंसा. प्रार्थना करीतो ईश्वर जगी आतंकाला, प्रार्थना करीतो ईश्वर जगी मानवाला, प्रार्थना करीतो ईश्वर जगी आतंकाला, प्रार्थना करीतो ईश्वर जगी मानवाला. जेव्हा मजला नव्हते माहित युद्ध, होतो तेव्हा परम सुखी. जेव्हा मजला नव्हते माहित युद्ध, होतो तेव्हा परम सुखी. जेव्हा मजला नव्हते माहित युद्ध, नव्हतो तेव्हा दुःखी. याजसाठी का मी निर्मिले जगताला, माझी पुत्रे लढता मी लागे रडण्याला. याजसाठी का मी निर्मिले या जगताला, माझी पुत्रे लढता मी लागे रडण्याला. माझे बोल तुला ऐकूना आधी, जगी महायुद्धे का होऊ लागली. माझे बोल तुला ऐकूना आधी, जगी महायुद्धे होऊ लागली. माझे सांगणे आहे जगताला, माझे सांगणे आहे जगताला. टाळा जगी अतिरेकाला, टाळा महायुद्धाला, टाळा महाप्रलयाला. माझे सांगणे आहे जगाला की टाळा शैतानाला, टाळा जगी अतिरेकाला, टाळा महायुद्धाला, टाळा महाप्रलयाला. कलियुग संपवणी, कलियुग संपवणी स्थापा सतयुगाला. जिथे नसेल युद्ध असेल ईश दर्शनाला. कलियुग संपवणी स्थापा सतयुगाला. जिथे नसेल युद्ध असेल ईश दर्शनाला. दिसेल चालता बोलता ईश्वर, उद्धारित होईल सारे नश्वर. दिसेल चालता बोलता ईश्वर, उद्धारित होईल सारे नश्वर. काल तुम्ही महाकाल तुम्ही, सत्य धर्म आज रक्षिणार तुम्ही. हिंदू धर्म आज रक्षिणार तुम्ही, सर्व धर्म रक्षिणार आज तुम्ही. महत्वपूर्ण सूचना, एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. एक काव्य सभी धर्मों का इस धर्म में स्वागत करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर, श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कलकी अवतार काव्य कवी सतीश गोरे सर, म्हणजे मी स्वतः. सदरील कवितेसाठी काही सुधारणा आपण सुचवू शकता आणि त्या आपण या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये पेस्ट कराव्यात अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून या कवितेमध्ये मी सुधारणा करीन. या कवितेतून आपल्याला एक असा संदेश आहे की या जगामध्ये एकही युद्ध झाले नाही पाहिजे. यासाठी जगातील सर्व माणसामध्ये, माणसाच्या विचारामध्ये अत्युच्च दर्जाच्या ज्ञानक्रांतीची गरज आहे.
म्हणून त्याला लहानपणापासून एका आदर्श शाळेची सुद्धा गरज आहे. या जगातील प्रत्येक व्यक्ती जेव्हा अहिंसक बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने सतयुगाची स्थापना झालेली असेल. ज्याप्रमाणे महात्मा गौतम बुद्ध यांनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला, त्याप्रमाणेच श्री भगवान विष्णू यांचा अंतिम कल्की अवतारही अहिंसेचाच मार्ग जगाला दाखवणार आहेत. तरी कल्की अवताराच्या भविष्यवाणीमध्ये काही वेळा मी वाचतो त्यावेळेस ते युद्ध करतील, हातात तलवार घेतील आणि पापी माणसांचा नायनाट करतील, त्यांची हिंसा करतील, असे चुकीचे वर्णन आढळून येते. यावर विश्वास ठेवू नका, कारण तो गैरसमज आहे, मिसअंडरस्टँडिंग. कारण भगवान विष्णूचा 9वा अवतार महात्मा गौतम बुद्ध असं सांगतात. त्या अहिंसा हाच खरा सत्य धर्म आहे. त्यामुळे 9व्या अवतारामध्ये ते असं सांगत असताना शेवटच्या अवतारामध्ये सुद्धा ते त्या पायरीचं नक्कीच पालन करतील. कारण महात्मा गौतम बुद्ध यांच्यापेक्षा अतिशय उत्क्रांत असलेला अवतार हा अंतिम अवतार कल्की अवतार असेल, जो की रामायणामध्ये झालेल्या लढायांचे, रामायणाला लागलेले कलंक, महाभारतामध्ये झालेल्या लढायांचे महाभारताला लागलेले कलंक, शिवमहापुराणामध्ये झालेल्या लढायांचे शिवमहापुराणाला लागलेले कलंक, म्हणजेच धर्माला लागलेले कलंक, म्हणजेच लढाईमध्ये हिंसा होते आणि हिंसा होणे हा एक सर्वात मोठा कलंक आहे. आणि हा कलंक जर धुवून काढायचा असेल तर जगामध्ये लढाई खेळण्यावर कायमस्वरूपी बॅन लागणे आवश्यक आहे. हा बॅन प्रत्येकाने स्वतःचे मन संयमित ठेवून अहिंसेचा जर स्वीकार केला तरच तो यशस्वी होईल, अन्यथा होणार नाही. अन्यथा आपल्याला अनेक पिढ्या दुःख सहन करावं लागेल. कारण कल्की अवताराचा जो काळ आहे त्या काळामध्ये पृथ्वीवरील सर्व वातावरण स्वर्गमय होईल. त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख असणार नाही. कोणीही माणूस कोणाचीही हिंसा करणार नाही. त्या काळामध्ये कोणीही चोर असणार नाही, लुटारू असणार नाही, कोणीही अतिरेकी असणार नाही. त्या काळामध्ये कोणीही बलात्कारी असणार नाही. कारण सर्वांच्या डोक्यामध्ये ज्ञानाचे सुदर्शन चक्र खुललेले असेल. म्हणूनच ते जग खूप आदर्श असेल. म्हणून आजपासून आपण सद्यस्थितीत चालू असलेल्या कलियुगाला संपविण्यासाठी आपणच सुरू केले पाहिजे. म्हणून खरे बोला, खरे वागा, सत्य आणि अहिंसा पुन्हा एकदा स्वीकारा. महात्मा गांधीजींनीही आपल्याला सांगितलेलं आहे, सत्य आणि अहिंसा जिथे जिथे असते तिथे तिथे ईश्वराची वस्ती असते. थँक्स. वॉच दिस व्हिडिओ अगेन and again. Please share this video again and again.